श्रीराम समर्थ. दत्त जयंतीपासून आपलं गोंंदावलेकर महाराजांचा उत्सव सुरू होतो आणि आमची ही धनवरसेगा ही उपासना सुरू होती. याच्यामध्ये आम्ही रामपाठ 21 वेळा म्हणणार आहे आणि 1,00,000 वेळा श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणणार आहे. तर आपणाला जर आमच्या उपक्रमात जोडायचं असेल तर या व्हिडिओखाली आमची माझा नंबर असेल. तर हा रामपाठ आहे तरी काय? या रामपाठामध्ये संपूर्ण रामायणाचं सार आहे आणि मी तो रामपाठ आपल्यापर्यंत पोहोचवते. माझं लग्न झालं आणि मी सासरी आल्यानंतर माझ्या कानावर पडायचं ते सासूबाईंनी अंघोळ केल्यानंतर म्हटलेला रामपाठ. दीरपूजा करताना म्हणायचे रामपाठ. पहाटे सासरे 121 नावं श्रीरामाची घेत आणि विष्णूचा जो समास आहे दासबोधातला नामस्मरणाचा समास हे सगळं म्हणत आणि ह्या सगळ्यांचं जे म्हणणं चालू असे तेव्हा फक्त श्रोता मी असे आणि हे सगळं माझं तोंडपाठ व्हायचं. कारण माझं वय तेव्हा अगदीच 17-18 आणि जसं आत्ता माझा नातू 5-6 वर्षाचा नातू जे ग्रास्पिंग करतोय ते त्यावेळी 17-18 वयाच्या व्यक्तीची ग्रास्पिंग पॉवर असायची आणि त्यामुळं ते माझं सगळं पाठ व्हायचं. आता मी हा रामपाठातले शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करते. श्रीरामपाठ ही महाराजांची नित्योपासना हे पुस्तक आहे. याच्यामध्ये पान 28 वर हा रामपाठ आहे. ओम नमोजी सद्गुरुनाथा, तुझे चरणी ठेविले माथा, पूर्ण करी मनोरथा, विनंती माझी परिसावी. रामपाठाचा उच्चार मम हृदयी करी उद्धार, हेची मागणे वारंवार तुझ लागी दयाळा. व्यास वाल्मिक नारद मुनी, शुक सनकादिक ज्याचे ध्यानी, तो श्रीराम चापपाणी मम वाणी वदोका. अयोध्यावासी नगरजन, रामासी वसती अनुदिन, तो कौसल्यानंदन मम हृदयी वसावा. सद्गुरु म्हणे उठलो लाई, ज्ञानदीपाचे प्रकाश पाही, वस्तू आपुली शोधून घेई, मग पावे निज सुखा. सद्गुरु राजवैद्यपूर्ण, रामनामाचे रसायन, स्वस्ते मुखी पाजून केले सावध स्वरूपी. नेत्री घातले बोधांजन, भवरोग काढिला मुळीहून, मूर्ती दाविली सगुण, ते रूप वर्णिले न जाय. चतुर्भुज मेघ श्याम सावळा, कासे पीतांबर पिवळा, गळा वैजयंती माळा, मुक्तहार डौलती, अंगी चंदनाची उटी, केशर कस्तुरी ललाटी, अमूल्य रत्ने शोभती मुकुटी, सुवर्ण पादुका चरणकमळी, शंख चक्र चापमान, वरद हस्त उदारवदन, आकर्णमाळ ऐसा भगवान देखिला. गुप्त ठेविले निर्गुण, प्रकट केले स्वरूप सगुण, श्रीराम अवतार घेऊन धर्म स्थापिला स्वहस्ते. अयोध्या पुण्य पावन नगरी, तेथे श्रीराम राजा राज्य करी. तपोनिधी महाक्षेत्री, सिंहासनी विराजे, ज्ञानदेव करी शेषे धरिले छत्र, भरत शत्रुघ्न करीती चामर, भक्त प्रार्थिती वारंवार, जय जयकार गर्जती. नळ नीळ जांबुवंत, अंगद सुग्रीव विभीषण भक्त, निरीच्छ वायुसुत, सदा निमग्न रामरूपी. वसिष्ठ विश्वामित्र ऋषी, दत्त दिगंबर तापसी, ब्रह्मचारी कित्येक संन्यासी, रामनामी लुब्धले, रामनामी हृदयी धरुनी, ध्यानी बैसले योगीजन. यमैंद्र अग्निवरुण पंचवदन तप करीती, रामनामाची अपरिमित शक्ती, शेषाची वर्णिता कुंडलीमती, वेदाची न चले गती, शास्त्रे लज्जित बैसली. अनंत अवताराचा महिमा, तोही रामरूपे तुळेना, ऐशिया रामाचे सद्गुण, मी मानव काय वर्णू. रामी रंगले त्रिभुवन, जडमूड काष्टी पाषाण, घटमटीत सर्वात परिपूर्ण, याहुनी वेगळा राहिला. पिंड ब्रह्मांडीची रचना, तू निर्मिली सर्गनंदना, जगत व्यापका आत्मा रामा, शोधिता ठाई न पडे कोठे. तुझ्या स्वरूपाची भावी प्राप्ती, या लागी कित्येक जप करीती.
कित्येक पंचाग्नी धूम्रान साधिती, तयासी अंत न लागे तुझा. तेथे मी अज्ञान मूढमती, करून येणे तुझी भक्ती. परी संतमुखी ऐकेली कीर्ती, शरणांगता उद्धरी तू. माझ्या भाग्यास नाही भीती, तू भेटलास जगज्योती. आता कळेल कैशी रीती, उद्धार करी जगा माझी. तुझे ब्रीदाचे महिमान, कित्येक उद्धरिले पापी जन. विरोध भक्तीसी रावण, वैकुंठपदी पावेला. सात्विक भक्त थोर थोर, तुलसीदास कमाल कबीर. रामदास वायुकुमार, मी त्याचा किंकर मीन पाहिला. मीन मागे धनसंपत्ती, मज न लगे वैकुंठ प्राप्ती. परी तुझ्या भक्तांची संगती, मज घडो सर्वथा. कोट्यानी कोटी जन्म घेईन, करीन तुझे पादसेवन. तुझ्या अवतार लीला मुखाने गाईन, ऐसे मज देई सर्वथा. तुझ्या अवतार लीला बहुत, व्यास बोलिले संस्कृत. ते अज्ञानासी न होय प्राप्त, यास्तव प्राकृत वर्णिले. सद्गुरुने निर्मिला हा ग्रंथ, रामपाठ केवळ अमृत. श्रवणद्वारे पाजनी यथार्थ, तृप्त केला भक्तजनी. ज्यासी वैकुंठपदासी गोडी, त्याने रामपाठ बजावा वडी. त्याचे संकटी घालून उडी, श्रीराम रक्षी निजांगे. ज्ञानदेव करी हरिपाठ, ब्रह्मचैतन्य करी रामपाठ. दोन्ही भक्तजनी मानावे दोन्ही श्रेष्ठ, ग्रंथवरिष्ठ प्रभूचा. मज काही ज्ञान नसे किंचित, हृदयी प्रकटला जानकी कांत. ज्या त्याचा त्याने निर्मिला ग्रंथ, भक्तास अर्पिला प्रीतीने. सद्गुरुनाथ महाराज की जय. गोंदवलेकर महाराज की जय. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार सद्गुरु ब्रह्मचैतन्य मूर्ती. अत्यंत अभिमान आहे की गोंदावलेकर महाराजांचे आम्ही नातेवाईक आहोत आणि त्यांची सेवा म्हणजेच त्यांनी जे सांगितले ते रामनाम आम्ही तुमच्यासाठी घेणार आहोत. तर नक्की तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि तुमचं नाव गाव गोत्र उच्चारून तुम्ही दक्षिणा दिली की ते सर्व श्रेय तुमचं आहे. आम्ही फक्त आम्ही त्याचं एक साधन आहोत. तेव्हा नक्की संपर्क करा अशी मी आपणास विनंती करेन. श्रीराम समर्थ. श्रीराम.